तू जेव्हा हे सगळं म्हणालीस ना, की मी त्यावेळेला हे असं केलं, तर त्या प्रत्येक चॉईस बरोबर तुला एक किंमतही द्यावी लागली. काही संधी अशा आल्या असतील, की ज्या त्या वेळेच्या संधी त्या वेळेलाच आल्या आणि गेल्या. हं. तर ह्या गेलेल्या संधीकडे, या चॉईसेसकडे माणसाने कसं पाहावं? संधी म्हणणार नाही, पण अशा अनेक वेळा चुकतात. असे अनेक प्रसंग चुकतात आणि आता त्याच्यावर पुष्कळ कंट्रोल आला आहे. पण तुमच्या करिअरच्या सुरुवातीला जेव्हा तुम्ही अनेक गोष्टींना नाही म्हणू शकत नाही, भीड असते, काळाची गरज असते, त्या वेळाची गरज असते आणि ती कामं करावीच लागतात. तेव्हा तुम्हाला नाही म्हणून चालत नाही. मी मगाशी सांगितलं, मी पुण्याची, माझं सगळं करिअर मुंबई आणि मुंबईच्या बाहेर घडलं. तेव्हा जर मी असं म्हटलं असतं की आता मला नाही ही संधी घ्यायची, तर हा चुकीचा चॉईस होता. पण त्याच वेळेला मी जर असं म्हटलं की मी ही संधी घेतली आणि त्यात माझ्या कुटुंबालाही इन्क्लूड करून घेतलं, माझ्या मुलालाही इन्क्लूड करून घेतलं, तर मी दोन्हीचा फायदा घेऊ शकेन. जसं मी माझ्या सेटवर, प्रत्येक सेटवर मी विराजसला घेऊन जायची, त्याच्यावर खूप चांगले परिणाम झाले. कदाचित वाईटही झाले असतील, पण नशिबाने अजून तरी मला ते दिसलेले नाहीत, तर झाले नाहीत असं आपण म्हणूया. पण आपली आई शूटिंग करते म्हणजे नेमकं काय करते हे त्यालाही समजणं आवश्यक आहे असं मला नेहमीच वाटलं. मी तर नेहमी सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना पण म्हणते की तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जा. आई कामाला जाते म्हणजे काय, आई बँकेत काम करते म्हणजे काय, किंवा आई कॉलेजात शिकवते, किंवा बाबा कोणत्या ऑफिसमध्ये काय काम करतात हे त्यांना कळलं पाहिजे. याने काय होतं, दे रिस्पेक्ट युअर जॉब आणि त्यांना नेमका अंदाज येतो की आपली आई किंवा आपले बाबा हे काय करता आहेत. त्यामुळे तुमचा वेळ तुम्ही तसाही वापरू शकता, त्यांच्याबरोबरही वापरू शकता आणि त्यांना इन्क्लूड करून घेऊ शकता. आता असे अनेक प्रसंग घडले की जे सर्वसाधारण माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे असतात. जसं गणपती बसतो घरी, कोणत्याही घरामध्ये सुनेला असं वाटणं स्वाभाविक आहे की गणपती आहे आणि मला सुट्टी मिळायला पाहिजे. नाही मिळत. आपण असे अनेक किस्से बघतो की फार अवघड प्रसंगात सुद्धा कधी कधी कलाकारांना रंगमंचावर वावरावं लागतं. त्यांच्या घरी कोणीतरी आजारी असतं, प्रॉब्लेम्स असतात, लग्नकार्य असतात. एक प्रयोग केला आणि लग्नाला उभं राहिलो असंही सांगणारी माणसं आहेत. तर या सगळ्या ॲडजस्टमेंट्स आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या करिअरसाठी कराव्या लागतात. अनेक संधी सोडाव्या लागतात. जेव्हा फॅमिली गॅदरिंग्स असतात, कधी कधी नाही तुम्ही उपस्थित राहू शकत, परदेशात असाल, शूटिंग करत असाल किंवा शोज असतील, तर या सगळ्या गोष्टीवर पाणी सोडावं लागतं. पण तेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या नातेवाईकांबरोबर किंवा कुटुंबाबरोबर किंवा मित्रमैत्रिणींबरोबर किती ओपन आहात त्या बाबतीत, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण ओपनली त्यांना सांगितलं की नाही ग, मला असं नाही जमणार आहे, त्या दिवशी मी अमुक ठिकाणी आहे, तर इट वर्क्स. आणि आमची सगळे मित्रमैत्रिणी अजून टिकून आहेत आणि सगळ्या कलाकारांची, बहुतेक सगळ्यांची लग्नही टिकून आहेत. म्हणजे हे टाईम मॅनेजमेंट आम्हाला जमलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सण समारंभांना कधी कधी दांडी मारून सुद्धा. पण अशा वेळेला खंत वाटते. असं वाटतं की आपल्याला नक्कीच मिस करत असणार, विशेषतः लग्नांना. कधी कधी पुण्यातली लग्न रुचिर अटेंड करतो, मुंबईतली मी अटेंड करतात, अशी वेळ येते. किंवा विचारतात सगळेजण, आज काय ठाण्यात आनंद नाडकर्णींचा कार्यक्रम का, मग रुचिर नाही आला? अरे प्रत्येक कार्यक्रमाला कसा येईल रुचिर माझ्याबरोबर? म्हणजे मग त्याला त्याचं स्वतःचं ऑफिस बंदच करावं लागेल. तर अशा गोष्टी घडतात. पण त्याच्याकडे पुरेशा मॅच्युरिटीनी बघायला लागतं. आणि काही संधी हातातून जातात. काही वेळेला वेळेची मर्यादा असते, काही वेळेला स्थळाची मर्यादा असते. पण यू हॅव टू डील विथ दॅट. हां, म्हणजे मला असं वाटतं की या प्राईसचा, म्हणजे जी किंमत आपल्याला द्यावी लागते, नकारात्मक किंमत द्यावी लागते, तिचा स्वीकार आपण कसा करणार हे नक्की आपल्यावरती असतं. आणि मग आपण असं म्हणायचं की आत्ता समोर असलेला गोल आणि त्यासाठी मी केलेला चॉईस जर महत्त्वाचा असेल, तर त्यासाठी मला हे समर्पण वृत्तीनंच करायला पाहिजे. की आता हे नाही ते, म्हणजे तू बोलताना आत्ता मला आठवलं की माझं पण असं होतं की बऱ्याच वेळेला मला कौटुंबिक कार्यक्रमांना नाही जाता येत. आधीच काहीतरी ठरलेलं असतं आणि ते आपल्या गोलशी निगडीत असतं, त्यामुळे तिथे जाणं आवश्यक असतं. तेव्हा प्राधान्य कशाला द्यायचं? दुसरं मला असं पण वाटतं की
वेळेप्रमाणे आपल्या आवडीसुद्धा बदलाव्या लागतात. कारण मला एक बदल असा करावा लागला माझ्या वेळेच्या गणितामध्ये, की पूर्वी मी फिक्शन आणि नॉन फिक्शन असं दोन्ही वाचायचो. तर आता मला ना फिक्शन कमी वाचून मी नॉन फिक्शन जास्ती वाचायला लागलो. आता तो वयाप्रमाणे ते चॉईसेस बदलल्याप्रमाणे, पण जर मी आता दोन्ही वाचायचं म्हटलं तर आता ते मला जमणार नाही. म्हणजे मला आवडींमध्ये सुद्धा वेळेचा चॉईस हा बऱ्याच वेळेला द्यावा लागतो. आणि पूर्वी मी मॅच बघायचो, पण आत्ता हायलाइट्स बघतो. हा सुद्धा मला वेळेच्यासाठी मी केलेला भाग असतो. म्हणजे हायलाइट्स बघताना ना मध्ये काय झालं असेल हे मला पुन्हा व्हिज्युअलाइज करावं लागतं. कारण आता मला पूर्ण मॅच क्रिकेटची बघता येणं हे अगदी अशक्य असतं. म्हणून मला वाटतं एक गोष्ट सतत डोक्यात ठेवायला पाहिजे, की वेळेच्या बाबतीमध्ये सतत माझ्या नियंत्रणाखाली असलेले घटक कोणते आहेत आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले घटक कोणते आहेत. म्हणजे कधी कधी भाषणासाठी बोलवतात आणि त्यांनी सांगितलेलं असतं 6:30ला कार्यक्रम चालू होईल आणि पहिल्यांदा ना थोडंसं प्रास्ताविक होईल, मग थोडा संस्थेच्या अहवालाचं वाचन होईल, मग त्याच्यानंतर ना तुमच्या हस्ते एक 2-3 सत्कार करायचे आहेत आणि त्याच्यानंतर सगळा वेळ तुमचा, असं सांगितलेलं असतं. आणि त्याप्रमाणे मी माझ्या सवयीप्रमाणे बऱ्याच वेळेला 6:15लाच पोचतो 6:30च्या कार्यक्रमाला. तर फक्त मी काय केलेलं असतं, तिकडे मी पहिला जाणारा असू शकेन याची मानसिक तयारी केलेली असते. आणि तसा वेळ जर मिळाला तर मी काय करणार आहे ते माझ्या बॅगेतही असतं. म्हणजे पुस्तक असेल किंवा लिहायचं काम असेल काहीतरी असतं. सो आता मी तिकडे जातो आणि मी साधारण डोक्यात घेतलेलं असतं की 7ला आपल्याला मिळेल भाषणाला आणि आपण 7 ते 7:40 40 मिनिटं भाषण करू. तर सगळं होता होता माझ्याकडे यायलाच 7:30 7:40 होतात. तर अशा वेळी एका बाजूने आतमधून ना कशासाठी घेतला हा कार्यक्रम वगैरे असं पण सगळं होत असतं. आणि दुसऱ्या बाजूनं आता हे सगळं गेलंय, म्हणजे एव्हरीथिंग इज फॉर अ टॉस. मग आता आपण काय करायचं, तर आता समजा माझ्या हातामध्ये 20च मिनिटं आहेत, तर त्या 20 मिनिटांमध्ये मला जे सांगायचं आहे ते मी जास्तीत जास्त प्रभावी पद्धतीने कसा सांगू शकेन त्याच्यावरती आता मला लक्ष केंद्रित करायचं आहे. तेव्हा फॅक्टर्स विदिन कंट्रोल आणि फॅक्टर्स बियॉन्ड कंट्रोल हे मला सतत लक्षात ठेवायला लागतात. तसंच वेळ पाळण्याच्या बाबतीत, की मी लवकर पोहोचलो तर काय करेन, वेळ मिळाला मध्ये तर काय करेन आणि घाई झाली तर काय करेन, अशी व्हिज्युअलायझेशन्स आपल्याला वेळेच्या बाबतीत करावी लागतात. पण एक छोटासा प्रश्न आहे की अशी व्हिज्युअलायझेशन्स आपण केली, मला पण ही खूप सवय आहे की 6चा कार्यक्रम मी 5:45ला जाते वगैरे, मग गाडीत बसून राहते आणि मग म्हणजे ट्रॅफिक वगैरे सगळं असून कार्यक्रम वेळेत सुरू होणार नाही माहिती असून खूप उशीर करूनही मी कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी 15 मिनिटं पोचते. की 4ला निघायचं तर मी ठरवते की नाही, मी 4:30 शिवाय निघणार नाहीच, वेळेत सुरू होतं कशाला आपण जायचं वगैरे असं सगळं मी मनातल्या मनात म्हणते. पण तरीही मी 15 मिनिटं आधी पोचते, पुस्तक पण घेऊन जाते. पण तरी तेव्हा मन शांत ठेवण्यासाठी काय करायचं? आपल्याला कधी कधी असर्टिव्ह राहावं लागतं. म्हणजे कधी कधी आपल्याला असं फिलिंग जेव्हा येतं की आपल्या वेळाची कदर समोरच्या व्यक्तीकडून अजिबातच होत नाहीये, तेव्हा अत्यंत ठाम आणि आग्रही स्वरूपामध्ये आपल्याला असर्टिव्हली स्वतःला सांगावं लागतं. हा एक आपल्याकडे उपलब्ध असलेला चॉईस. आपल्याकडून जर उशीर झाला तर ॲपॉलॉजाइज करावं लागतं. जर दोघांच्याही नियंत्रणाच्या बाहेरच्या घटकांनी उशीर झाला तर दोघांनी केलेल्या प्रयत्नांना अपलॉड करावं लागतं. तर तू पण जमवण्याचा प्रयत्न केलास, मी पण जमवण्याचा प्रयत्न केला, पण झालं नाही. सो समटाइम्स यू नीड टू बी व्हेरी असर्टिव्ह, समटाइम्स यू नीड टू अपलॉड द एफर्ट्स. कधी कधी आपल्याकडून झालं तर अपॉलॉजाइज करावं लागणं हे मला वाटतं आपल्याला सतत करावं लागतं त्यावेळेला स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी. आणि दुसरी गोष्ट की हा जो ज्याला आपण वेटिंग टाईम असं म्हणतो त्याला आपण बफर टाईम आणि लीजर टाईममध्ये कन्व्हर्ट करायचा.